नमो नमः. 1962 साली तेलुगू भाषेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही प्रतिज्ञा लिहिली गेली. पिडिमारी वेंकट सुब्बाराव यांनी याची रचना केलेली आहे आणि अर्थातच नंतर ती अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. आपण मात्र आज ती संस्कृतात शिकणार आहोत. मुळात ज्या भारताविषयी ही प्रतिज्ञा आहे त्या भारत शब्दाचा अर्थ बघूया. भायामृतामिती भारत. भा म्हणजे प्रकाश, साधासुधा प्रकाश नाही बरं का, दिव्य प्रकाश, स्वर्गीय प्रकाश किंवा तेज किंवा अशी ब्रह्म ऊर्जा जी पृथ्वीवरती अवतरताना स्वतःचं असं स्वयंभू तेज घेऊन येते, ते म्हणजे भा. आणि त्या अशा ह्या ऊर्जेत रत असणारा, मग्न असणारा, एकरूप असणारा, त्याच्यामध्येच स्वतःचं अस्तित्व विरघळून ज्याचं गेलं आहे असं काहीतरी, म्हणजे दिव्य प्रकाशामध्ये रत असणारा तो भारत. मग किती सुंदर अर्थ आहे. हा अर्थ आपल्या नेहमी स्मृतीत राहावा आणि याच अंशाचा, या दिव्य अंशाचा, या दिव्य प्रकाशाचा अंश आपल्यात सुद्धा आहे, याचं स्मरण आपल्याला कायम राहावं. म्हणून एक छोटा प्रयोग करूया का आजपासून. भारत शब्द आपल्या व्यवहारात जिथे जिथे शक्य आहे तिथे इंडियाच्या ऐवजी आपण भारत शब्द वापरायला लागूया आणि अर्थात आपल्या घरातल्या नवीन पिढ्यांना देखील याचं महत्त्व सांगूया. आता वळूया मुख्य प्रतिज्ञेकडे. आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला संस्कृत बरोबरच मराठी आणि इंग्रजीतून याचं भाषांतर दिसेल. संस्कृत खूप सोपं आहे. मी एक एक वाक्य वाचेन, त्याच्याबरोबर तुम्ही ते म्हणण्याचा, उच्चारण्याचा प्रयत्न करा. भारतम मम देशः. सर्वे भारतीयाः मम भ्रातरः भगिन्यः च सन्ति. मम मानसे देशस्पृहा अस्ति. समृद्धिसहितं विविधतापरिपूर्णं तस्य संस्कृतिगौरवम् अनुभवामि. अहं सदा तत्पात्रं भवितुं यत्नं करिष्यामि. अहं स्वमातापित्रोः, शिक्षकाणां, गुरुजनानां च सदैव सम्मानं करिष्यामि. प्रत्येकेन सह शिष्टव्यवहारं च करिष्यामि. अहं मम देशाय देशबान्धवेभ्यः च मम निष्ठाम् अर्पयामि. तेषां च कल्याणे समृद्धौ च एव मम सुखम् अस्ति. किती सुंदर प्रतिज्ञा आहे ना. मग तुम्ही याचा प्रयोग केलात का, उच्चारण्याचा प्रयत्न केलात का, नक्की कळवा. आणि या व्यतिरिक्त देखील आपले बाकीचे सगळे व्हिडिओ, मंत्र उपचार, मंत्र चिकित्सा यावरचे आहेतच. त्याचा अभ्यास आपण गेली कित्येक वर्ष करतोच आहोत. तर संस्कृतातले मंत्र, संस्कृतातली ग्रंथसंपदा याविषयी तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल, ऐकायचं असेल, शिकायचं असेल तर नक्की आम्हाला कळवा. म्हणजे त्याप्रमाणे ते ते विषय तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील. आता तुम्ही अगदी भारतात राहून ही प्रतिज्ञा नसाल ऐकत, भारताबाहेर असाल, तर तुम्ही कुठून ऐकता आहात ते देखील आम्हाला कळवा. कारण आपण जरी भारताबाहेर असलो तरी आपल्या देहामधला भारत कधीच बाहेर जाणार नाहीये. तो आपल्या हृदयावरती विराजमान आहे आणि म्हणूनच आपण अगदी कुठूनही या प्रतिज्ञेचा आनंद घेऊच शकतो. आज इथेच थांबूया. पुढच्या एखाद्या सत्रात पुन्हा एखाद्या नवीन विषयासह भेटूया. धन्यवाद.